मध्ये आमदार सुरेश धस बोलतायत, थेट जाऊया. दोन्ही खासदार, जवळपास माझ्यासह 4-5 आमदार, आमचे दीपक भाऊ, भीम आर्मी, त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे. इतरही संघटना, धायगुडे साहेब, सर्वजण बोललेत. मी अधिक बोलून वेळ घेणार नाही. दादांची थोडीशी तब्येत खराब आहे, परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो. राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढं होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागं होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडं राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली. ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता. तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रत्येक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता. पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी आहे तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना, हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. BL LLB च्या 3rd इयरला हे लेकरू होतं. हा मुलगा, याचा हसरा चेहरा बघा. याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून? कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का? माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला. कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय. चेहऱ्याहून सुद्धा माणसं ओळखता येतात हो. यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे. याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी?
तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशा कशाने मारलं टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो. फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. दलित समाजाचा पोरगा आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिलती. या कंपनीने, अवादा नावाची कंपनी, यांनी शुक्रवारी फिर्याद दिलती. त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SIT ला आणि SP ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे. आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का. आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. आणि जेव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना, बराकीत, गरम बराकीत गेल्यावर कळतं आयो नको रे, यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टरटूर टूर करतात, पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो आहेत. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ आहे बाबा, चॅप्टर सुद्धा नाही. नाही तर SP साहेब धुंडाळीताना आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय. बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी आले, याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली. काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय. राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो. पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता उसकी वजह से तैसा. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली. 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले. फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी, अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचं. 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बर का. आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरडं हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. का मदत द्या. मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले, दुसऱ्यांदा आमदार. त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवान आहेत. अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत, त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे. आमचं ते छत्र लवकर हरपलंय.
दोनदा आमदार झालेला बाप, त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं. अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे, 12वीला आहे, आणि हे दुसरं लेकरू 5वी 6वीला आहे. यांच्यावरती काय बेतलंय? यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही ठेवताल का नाही? मायबाप, जनता जनार्दन आपण. संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे. आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे? कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची? संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक युट्यूबर आहे, संग्राम धनवे, आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका. तो काय म्हणतोय, बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते. मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता. अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच, बघा. नसली बघितली मुलाखत, 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका, माझी अशी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय, मराठा समाजाचं बोलतोय, ती एवढं ऐका. आणि माझी विनंती, हे का करतेत पाटील? परळीवाले असे का वागतेत? भगवानगड आमच्या इथे, नारायणगड आमच्या इथे, वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे. भगवान गडाचं आणि वामन भाऊच्या गडाची, नारायण गडाची तर लांब राहिली, पण भगवान गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही. नुसतं म्हणतात भगवान बाबा भाषणात. अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत, वामन भाऊचा होत नाही. महाराज, दोन्ही महाराज आहेत आमचे, भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज, दोघांना परळीत बोलावलं जात नाही. आतापर्यंत तरी बोलत नाहीत. आणि वर्षाचा सप्ताह असतो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही. माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो. आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही. आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे? माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका. तुम्ही त्यांचे विचार पाळत नाहीत. तुम्ही काय करताय? साठे नावाच्या पोराचा FIR आहे माझ्या हातात. महिंद्रा कोटक का काहीतरी, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला. आणि त्या माणसाने 7 का काय ह्याचे मारलेत, SBIचे मॅनेजर, आणि त्यांनीच ह्याला मारला. बळबळ जीव वाचून अंबाजोगाई पोत आला, FIR केली. त्याची सत्यप्रत माझ्याकडे, ही बघा. आता मगा कोणीतरी भेटलं, म्हणलं ह्या साठ्याला मारलं. म्हणलं द्या बाबा कॉफी. अरे आता, आणि 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले, अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही. अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय. 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही. आणि साठे नावाच्या पोराला, त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून 65 सुद्धा वजन नाही, एकदम लोकडा आहे तो. मी टीव्हीत बघितला बारकाल्या ह्याच्यात, तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती. अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी. कोणी? आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024, सगळा मिळून खर्च झाला 10 लाख. आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून? तर ते म्हणले 5 कोटी रुपये. सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा. 5 दिवस महोत्सव चालला. कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं, तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव. 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या. अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का? 10 लाखात 10 लाख डालो, 5 कोटी मिळवलेत. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ED कडे चौकशी देणारे. हा बघा मिनाज फारुकी,
हे परभणी जिल्ह्यातला मिनोज फारुक वाल्मिका 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? ही घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024 ईडीची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना, असं यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बरं का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळं ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत, 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर, हा पेपर बघ. आणि एक इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बरं का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देतात. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही. पण हे औलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? हा